त्यामुळे लवकरच अंबाझरीमध्ये नावेत बसून अंभोऱ्यापर्यंत जाण्याचं माझं स्वप्न नक्की पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। या ठिकाणी आपण मोठा उड्डाणपूल बांधायला घेतला आहे। कमाल टॉकीज चौकातून सुरू झाल्यानंतर पूर्ण अशोक चौकामध्ये रोटरी आहे आणि तिथून पुढे हा पूर्ण उमरेड रोडकडे ताजबागच्या पलीकडे उतरणार आहे। हा उड्डाणपूल होणार नव्हता कारण गांधी गेट सारख्या भागामध्ये तिथे अडचणीत करणं कठीण होतं, श्याम टॉकीजच्या जवळ करणं कठीण होतं। पण आमदार मोहन मते यांनी मला खूप आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहामुळे हा उड्डाणपूल आता पूर्ण झालेला आहे आणि मार्च महिन्यामध्ये याचं उद्घाटन होईल आणि आपल्याला यामुळे खूप रिलीफ मिळणार आहे। नागपूरचा रिंग रोड, मी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये होतो तेव्हा कमीत कमी 19 वेळा विधानसभेत प्रश्न उचलला होता। या रिंग रोडवर शहराच्या मध्यभागातून ट्रक जायचे, अनेक लहान मुलं चिरडल्या गेली, लोकांनी आंदोलनं केली, रिंग रोड झाला, पण त्यावर एवढे गड्डे पडले की लोक त्रस्त झाले। मी ज्यावेळी केंद्रामध्ये मंत्री बनलो तेव्हा 450 कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रिटिंग करता दिले आणि हा रिंग रोडला आता पूर्ण चांगलं झालं आहे आणि कॉन्क्रीट रस्ता आहे आणि आता लवकरच आपल्या या रोडवर आपण मेट्रो आणू नाही शकलो, आता आपण मेट्रोचं एक्सटेन्शन केलेलं आहे। पारडीच्या पलीकडे इंडस्ट्रियल एरियापर्यंत, कामठीच्या ऐवजी कनानपर्यंत आणि त्याचबरोबर बुटीबोरीपर्यंत, खापरीपासून बुटीबोरी आणि त्याचबरोबर हिंगण्यापर्यंत आपण मेट्रो वाढवणार आहे। मेट्रोला 3च डबे आहे, पण आता लोकसंख्या खूप लोक मेट्रोचा प्रवासाचा आनंद घेतात आणि म्हणून लवकरच आपण 6 डबे त्याला जोडणार आहे। आणि मेट्रोला आम्ही सूचना दिलेली आहे की तुम्ही लास्ट माइल कनेक्टिव्हिटी करता बस सर्व्हिस सुरू करा, पण त्यामध्ये कायदेशीर अडचण होती। हा अधिकार नागपूर महानगरपालिकेला होता आणि म्हणून मी ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून बिल तयार केलेलं आहे। याच महिन्यात सुरू होणाऱ्या पार्लमेंटच्या सेशनमध्ये ते बिल येणार आहे आणि ते बिल आलं की मेट्रो देखील आपली लास्ट माइल कनेक्टिव्हिटी बस सर्व्हिस सुरू करेल स्टेशन पासून, म्हणजे तुमच्या सगळ्या भागात मेट्रोकडनं आता बस सर्व्हिस जोडल्या जाईल, आपण सहज मेट्रोच्या स्टेशनपर्यंत पोहोचणार आहे। या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याकरता मोर्चे निघायचे, या अयोध्यानगरमध्ये पण निघायचे। डॉक्टर ढाकुलकर होते त्यावेळी आमच्याकडे। आम्ही जेव्हा राजकारणात आलो तेव्हा दरवेळेला कॉर्पोरेशनची मीटिंग असली की मडके फोडण्याकरता कार्यक्रम व्हायचा, कारण पाणीच नाही। आपण कनानची योजना पूर्ण केली, तिथे बंधारा बांधला परमनंट, 175 MLD पाणी आणलं। त्यानंतर आपल्या इथे तोतला डोहाचा मोठा प्रोजेक्ट आहे, मध्य प्रदेशमधून पाणी येतं, ते पाणी पेंचमध्ये जातं आणि मग रामटेक आणि मौदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आणि नागपूर शहराला आणि कोराडी खापरखेडाच्या वीज केंद्राला पाणी मिळतं। आशिष जयस्वालांचा मतदारसंघ आहे, त्यांनी सांगितलं साहेब आमच्या शेतकऱ्यांनाच पाणी मिळत नाही। तेव्हा आपण नागपूर शहरातलं जे घाण पाणी आहे टॉयलेटचं ते शुद्ध करून आपण कोराडी आणि खापरखेड्याच्या पॉवर प्रोजेक्टला जवळपास 250 ते 350 MLD पाणी देतो आणि त्या पाण्यामुळे त्यांचं 400 MLDचं रिझर्वेशन कमी झालं। त्यामुळे आता रामटेक आणि मौदा तालुक्यातले लोकांना पाणी मिळायला लागलं, तिथल्या शेतकऱ्यांची पण समस्या राहिली नाही। आणि हे जे टॉयलेटचं पाणी आपण विकतो त्यापासून 300 कोटी रुपये आपल्याला वर्षाला मिळतात। एवढंच नाही तर या पाणी जिथून आपण घ्यायचो पेन्समधून, तिथे फ्लो मीटर नव्हतं, आपण फ्लो मीटर लावले आणि पेन्स पासून तर गोरेवाडापर्यंत 1300 कोटी खर्च करून सिमेंट पाईपची लोखंडाची मोठी पाईपलाईन टाकली आणि आज त्याचबरोबर 103 पाण्याच्या टाक्या बांधल्या। मोहन मते साहेबांच्या आग्रहाखातर तुमच्या मतदारसंघात डबल डेकर टाकी बांधली आणि आज नागपुरातल्या अनेक भागात 24 तास पाणी मिळतं। काही ठिकाणी 18 तास, 12 तास, 8 तास पाणी मिळतं। मी आता आलो मानेवाडा, तिथल्या लोकांना त्यामुळे 24 तास पाणी मिळतं।
काल डेप्टी सिग्नलमध्ये तिथे 24 तास पाणी मिळतं. पण टाक्या जरी बांधल्या, पाणी जरी असलं, तरी पाईपलाईन मात्र जुनी आणि सडलेली आहे. त्यामुळे आता आम्ही पाईपलाईन बदलवण्याचे काम हातात घेतलेलं आहे आणि लवकरच ही पाईपलाईन बदलवू आणि आपल्या शहरातल्या सर्व जनतेला 24 तास पाणी मिळेल, हा निश्चितपणे मी आपल्या सगळ्यांना हा विश्वास देतो. पाण्याचा प्रश्न सुटला, रस्त्याचा प्रश्न सुटला. त्याचबरोबर जसं मेट्रो आपण आणली, तसं रिंग रोडवर आता आपण नवीन बस सुरू करणार आहे. टेंडर निघालं, टाटाला ऑर्डर मिळालं. नवीन बस आहे, भारतात पहिल्यांदा येणार आहे. 135 सीटर आहे, एक्झिक्युटिव्ह सीट आहे, समोर टीव्ही आहे. बसमध्ये जशी विमानामध्ये एअर होस्टेस असते, तशी बसमध्ये बस होस्टेस आहे. चहा पाणी नाश्त्याची सोय आहे. ही बस एका बस स्टॉपवर उभी राहिली की 20 सेकंदात 40 किलोमीटर चार्जिंग होणार आहे आणि ही पूर्ण नागपूरच्या रिंग रोडवर धावणार आहे. छत्रपती चौकातून सुरू झाली की प्रतापनगर चौकातून पुढे हिंगणा टी पॉइंट, तिथून पलीकडे गेलं की MIDCतून वाडी, तिथून रिंग रोडवर काटोल रोड क्रॉस करून छिंदवाडा रोड क्रॉस करून ऑटोमोटिव्ह चौकात आणि ऑटोमोटिव्ह चौकातून पुढे आल्यानंतर बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केट, तिथून पारडीच्या उड्डाण पुलाखालून स्वामीनारायण मंदिरापासून परत इकडे येऊन छत्रपती चौकापर्यंत या रिंग रोडने येणार आहे. 52 किलोमीटर. आणि ही इतकी सुंदर बस आहे, त्याची फॅक्टरी आता धारवाडला टाटाने टाकलेली आहे आणि या बसचा किराया डिझेल बसच्या तुलनेत 30% कमी राहणार आहे. म्हणजे पहिल्यांदा ही ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा सगळ्यात जास्त फायदा दक्षिण नागपूरला मिळणार आहे आणि त्याचबरोबर मेट्रो देखील आपली सिस्टीम करणार आहे. म्हणजे आपल्या ट्रान्सपोर्टचाही प्रश्न सुटला. आज आपल्याकडे सगळ्या इलेक्ट्रिक बसेस येऊन राहिलेल्या आहेत, डिझेलच्या बसेस नाही आहेत. आपण या ठिकाणी भांडेवाडीमध्ये सगळा कचरा इकट्ठा करतो. थोडा कचरा उचलण्यामध्ये काही ठिकाणी कमी आहे, त्या कचऱ्याला सॅग्रिगेट करतो. आपण नेदरलँडमधून टेक्नॉलॉजी आणली आहे आणि त्या ठिकाणी कचऱ्यापासून मेटल, ग्लास आणि प्लास्टिक वेगळं केलं की त्याच्यापासून आपण जे उरतो कचरा त्याच्यापासून तो बायोडायजेस्टरमध्ये टाकून CNG तयार करणार आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, माझी तुम्हाला विनंती आहे की आता पेट्रोल डिझेलवरची मोटरसायकल, कार आता पेट्रोल डिझेलवरची घेऊ नका. आपण 22 लाख कोटी रुपयाचं हे फॉसिल फ्युएल पेट्रोल डिझेल आयात करतो आणि प्रदूषण ही आपल्याकरता खूप मोठी समस्या आहे. 8 दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की तुराट्या, पराट्या, ज्वारीची फळं, तणस, ज्याला परली म्हणतात, त्याच्यापासून आपण यशस्वीपणे डांबर बनवलं आणि 15 कंपन्यांनी ते पेटंट विकत घेतलं. त्याचा कार्यक्रम दिल्लीत झाला. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रदूषणापासून मुक्ती करायची आहे, नागपूरला प्रदूषण मुक्त करायचं आहे आणि त्यामुळे आपण जर हा CNG 28 टन पर डे होणार आहे आणि मी आताच बजाज स्कूटर, बजाजची मोटरसायकल 8-10 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये लॉन्च केली. त्यावेळी या मोटरसायकलला राजीव बजाज यांनी मला सांगितलं की पेट्रोलची मोटरसायकल जेव्हा चालते तेव्हा ₹2.40 किलोमीटर खर्च आहे आणि CNGची चालते तेव्हा ₹1 आहे. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे दिल्लीत, इथेनॉलवर चालणारी फ्लेक्स इंजिनची गाडी आहे आणि आता तो दिवस दूर नाही आहे की कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट, ट्रॅक्टर, माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता पेट्रोल डिझेलपासून या देशाला मुक्ती मिळून आपलं 22 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट वाचणार आहे आणि हा सगळा पैसा आपल्या शेतकऱ्यांच्या खिशात जाणार आहे. कारण शेतकरी केवळ अन्नदाता नाही, ऊर्जादाता नाही, इंधनदाता नाही, डांबरदाता आणि डांबरदाता नाही, आता हवाई इंधनदाताही पण बनलेला आहे. मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीपर्यंत त्या विमानात बसून आलो आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेलं हवाई इंधन सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल होतं. हा देश बदलतो आहे. शिक्षणाकरता नागपूरमध्ये मोठी समस्या होती. या ठिकाणी 49 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, IIM आहे, IIIT आहे, इंटरनॅशनल लॉ स्कूल आहे आणि ज्या ठिकाणी आपण कचरा टाकत होतो त्या भांडेवाडीमध्ये आपण सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आणली.
मला आठवतं मी नेहमी नंदनवन या सगळ्या भागात तुमच्या फिरताना कोणाच्या घरी गेलो आणि विचारा तुमचा मुलगा कुठं आहे, पुण्यात शिकतो, मुंबईत शिकतो. पण आता कुठेही जायची गरज नाही आहे. नागपूरच्या सर्व मुलांना सगळ्या प्रकारचं उच्च शिक्षण प्राप्त करण्याची संधी आता नागपुरात उपलब्ध आहे. 4.5 कोटी रुपयाची सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी उभी आहे. 10,000 मुलं शिकतात आहेत. आणि इथून पास झालेले मुलं जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन करोडो रुपयाच्या पॅकेजवर काम करून राहिलेले आहेत. एवढंच नाही तर नर्सिंग मुंगजी आता तिथे आलेला आहे. KG to PG त्याचंही आता 6 महिन्यांनी उद्घाटन होणार आहे. म्हणजे येणाऱ्या काळात नागपूरला कुठल्याही प्रकारे शिक्षणाचा कुठलाही अभाव नाही आहे. एज्युकेशन हब आणि हेल्थ हब, मेडिकल मेव डागा या 3 हॉस्पिटलवर आपण 2,000 कोटी रुपये खर्च करतोय. आपण एम्स बांधला 1,000 बेड्स आहे. आज नागपूरमध्ये सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. मला सांगताना आनंद होतोय की आता नागपूरमध्ये आपण कॉटन मार्केट, नेताजी मार्केट, संत्रा मार्केट, तिकडे इतवारीमध्ये दही बाजार मधलं लोखंड बाजार सगळं ते